नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे उलटली आहे, तरी अजून आदिवासींचे पोटा पाण्यासाठी होणारे स्थलांतर चालूच आहे. आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या त्यामुळे अज्ञ आणि अशिक्षित गरीबच राहिल्या. कोणत्याही सरकारने हे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न अजूनपर्यंत केलेले नाहीये. त्यामुळे दारिद्र्याची पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती अजून चालूच आहे. राज्यातील किती आदिवासी पोटासाठी स्थलांतर करतात याचं रेकॉर्डही नाहीये. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडे ओस पडलेले दिसतात. सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यात पिण्याचे पाणी आणि सिंचनाची पाण्याची मोठी टंचाई असून या भागात एकही मोठं सिंचन प्रकल्प नसल्याने केवळ 1 ते 2% क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक उन्हाळ्यात रोजगारासाठी शेजारील गुजरात, केरळ, राजस्थान या राज्यांमध्ये ही स्थलांतर करावे लागते. मंजुरीसाठी आपले गाव तालुका सोडून शेजारच्या तालुक्यात मजुरीसाठी कामाला जाण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांची धावपळ उडाली आहे. सध्या निफाड, दिंडोरी, नाशिक या तालुक्यामध्ये द्राक्षाच्या व कांदा लागवडीच्या कामाचा हंगाम सुरू असून काही महिन्यांसाठी मंजूर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी परवा न करता संसार उघड्यावर मांडण्याची तयारी ठेवून 1-2 महिने पुरेल एवढे स्वयंपाकासाठी लागणारी लाकडे, भाडे, धान्य, कपडे अंथरून पांघरून एका गोणीत बांधून डोक्यावर बिराड घेऊन मंजुराच्या स्थलांतर वणी, खेडगाव, पिंपळगाव, विंचूर, दिंडोरी, निफाड, येवला, नाशिक मुक्कामी दाखल झाले. या शेतमजुरांना कसेबसे काम लागले तर एक मजूर 200 ते 250 रुपये रोजाने काम करतात. यामध्ये महाविद्यालयीन मुले देखील शाळा, कॉलेज सोडून कामासाठी जाताना दिसत आहे. आपल्या आई वडिलांसोबत किंवा मित्रांसोबत मजुरी करून कुटुंबाला हातभार लावून एका महिन्याचा सुमारे 3 ते 4 हजार रुपये मजुरी एकदाच मिळते. वास्तविक सुरगाणा तालुक्यातील पावसाचे प्रमाण जास्तीत जास्त असल्याने नद्या, नाले तुडूंब भरून वाहतात. परंतु पाणी उडविण्याचे सुरगाणा तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सर्व पाणी हे गुजरात राज्याकडे वाहून जाते. तालुक्यातील पाझर तलाव, शेततळे, सिमेंट बंधारे, पाणी आडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार यासारख्या योजना निकृष्ट आहेत. या कामाकडे लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नद्यांचे पाणी अडवले जात नसल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्याच राहतात. त्यामुळे शेतीसाठी तर सोडाच, पिण्यासाठी पाणी देखील कोसोदूर डोक्यावरून पाणी आणावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. पावसाळी पीक घेतल्यानंतर कोणतेच पीक होत नाही, म्हणून शेतीची कामे आवरून सुरगाण्यातील शेतमजूर शेतकरी आपल्या परिवाराला सोबत घेऊन शेतमजुरीशिवाय पर्याय नसतो. पावसाच्या पाण्यावर नागली, भात, वरी, खुरसानी, उडीद, तूर व कुळीद हे पिके घेतली जातात. जमीन ओलिताखाली यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.